नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जे काही आपले अविनाश सर आहे तर ते पुढे म्हणतात की चला आता आम्ही चौथ्या फेरीबद्दल तुम्हाला टास्क करतो आणि जे काही त्या फेरीमधील गेम आहे तर ते तुम्हाला सांगतो. आणि चला आता येथे जे काही टेबल मांडलेले दिसतात ना तुम्हाला, तर पहिल्या टेबलवर फुगे मांडलेले आहेत आणि आता हे फुगे एका वेळात अगदी थाप 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 फोडून झाल्यानंतर दुसऱ्या टेबलकडे जायचं. तेव्हा मात्र आता त्या कपल्समधील ती शालिनी आहे तर ती विचारते की सर माझा एक प्रश्न आहे तुम्हाला की हे फुगे एकाने फोडायचे की दोघांनी मिळून फोडायचे. तेव्हा मात्र आता अविनाश सर हसतात आणि फुगा फक्त श्रीने एकट्यानेच फोडायचा आहे ती टाचणी घेऊन. आणि चला लगेच आता पुढचा टेबल तुम्हाला दिसतो ना, त्यावर आता मेणबत्त्या मांडलेल्या आहेत आणि काडीची उचलायची आणि प्रत्येक मेणबत्ती पेटवायची, म्हणजे एका काडीनेच ही मेणबत्त्या पेटवायच्या. आणि समजा तुमची काडी विझली, दुसरी काडीची घ्यायची फिकर नॉट आणि पण अगोदर ज्या मेणबत्त्या पेटलेल्या आहेत त्या विझवायच्या आणि पहिल्यापासून परत सुरुवात करायची. हे कळलं का तुम्हाला? आणि तेवढ्यात मात्र जे कपल्स आहेत तर त्या जोड्या त्यातील आता एक स्त्री विचारतो की सर अहो पण तुम्ही म्हटलात की ह्या मेणबत्त्या पेटवायच्या आहेत, मग त्या मेणबत्त्या कोणी पेटवायच्या नक्की, सो किंवा श्री यांनी का? तेव्हा मात्र आता अविनाश सर म्हणतात की मला एक सांगा की तुमच्या घरात पहिलं भांडण कोण पेटवतं? तेव्हा आता लगेच ते सर म्हणजे ते स्त्री आहे तर ते आपल्या कपल म्हणजे आपल्या जे काही सौ तिथे बसलेले आहे त्यांच्याकडे बोट दाखवतो की ही पहिलं भांडण सुरू करते. तेव्हा मात्र आता त्यांची जी काही ती स्त्री असते तर ती त्यांच्याकडे रागाने पाहते. तेव्हा आता सर्वांना इतकं हसायला येतं तर अविनाश सर लगेच म्हणतात की चला आता तुम्ही बोला, मी नाही बोललो. आणि लक्षात घ्या आपली स्त्री ही घराची लक्ष्मी असते, तिच्यामुळे घराचं भरभरून असतं, कळलं ना तुम्हाला? तेव्हा सर्वांना आता अविनाश सरांचे म्हणणे पटते. आणि अहो तुमचा प्रश्न सुद्धा बरोबर आहे, मेणबत्त्या यांनीच पेटवायच्या आहेत म्हणजे सोने, पण घरी आता नक्की काय पेटणार आहे हे तुमचं तुम्ही बघून घ्या बाबा. म्हणून आता सर्वजण अगदी खदखद हसतात. आणि चला आता ओके, हा मेणबत्तीचा जो टेबल आहे तर ते पेटवल्यानंतर आता तिसऱ्या टेबल जवळ यायचं आणि येथे हा फासा ठेवलेला आहे आणि या फासेवर 3दा असा 6 नंबर आणायचा आहे. किती वेळा आणायचा? तेव्हा सर्वजण एका आवाजात म्हणतात की 6 वेळा. अविनाश सर म्हणतात की 7 नाही 8 नाही, फक्त किती वेळा? 6 वेळा. आणि त्यानंतर मात्र आता समोरचा जो काही टेबल आहे त्या टेबलकडे वळायचं. समोर एक बादली ठेवलेली आहे आणि येथे काही असे बॉल ठेवलेले आहे. हा बॉल असा घ्यायचा आणि तो त्या बादलीत टाकायचा आहे आणि ते झाले ना मग आता पूर्ण करायचे. तेव्हा मात्र आता तो दुसरा जो काही स्त्री आहे तो विचारतो सर बॉल जर खाली पडला तर तो उचलून परत बादलीमध्ये टाकून शकतो का? तेव्हा आता अविनाश सर म्हणतात की हो आणायचा उचलून, प्रश्नच नाही, आणि परत त्या बादलीमध्ये तो फेकायचा. पण वेळेच्या अगोदरच तुम्हाला हे सर्व टास्क पूर्ण करायचे आणि हे सर्व टास्क पूर्ण करून कमीत कमी वेळामध्ये जी जोडी आहे तर ती हे टास्क आपले पूर्ण करतील, मग ती जोडी या फेरीतील विनर ठरणार आहे, तिला जास्तीत जास्त गुण मिळणार आहेत. तेव्हा आता सर्वजण टाळ्या वाजवतात तर अविनाश सर विचारतात की काय गेम सोपा आहे की नाही? तेव्हा आता सर्वजण म्हणतात की हो हो मस्त मस्त. तर अविनाश सर म्हणतात की नाही, गेम सोपा नाही, आयुष्यच कठीण आहे, तर गेम कसं सोपा असेल? आणि यामध्ये ट्विस्ट असा आहे की श्री आणि सो हे मिळून ही स्पर्धा खेळणार आहेत की नाही, पण या फेरीमध्ये असं आहे ट्विस्ट की ह्या फेरीमध्ये श्री आणि सो या दोघांनी आपला एक एक पाय दोघांच्या पायात एकत्र करून बांधायचा आणि हा गेम खेळायचा. म्हणजे आपण लहानपणी कसा 3 पायाची शर्यत खेळत होतो अगदी तसा श्रींचा उजवा पाय आणि यांचा डावा पाय असा बांधायचा आणि ह्या 3 पायाच्या या शर्यतीने हे सर्व गेम खेळायचे. हे टास्क तुम्हाला पूर्ण करायचे आहे, यामधील हाच एक मोठा ट्विस्ट आहे. तेव्हा आता ऐश्वर्या तर डोक्याला हात लावते, परंतु मित्रांनो आपल्या जानकी आणि ऋषिकेश यांची ओवीने अशीच प्रॅक्टिस घरी घेतलेली असते. म्हणजे हे बघा ऐश्वर्याने किती आतापर्यंत गेम हे माहिती करून घेतलेले असतात, परंतु योगायोगाने मात्र आता देवाची साथ म्हणून आपल्या जानकी आणि ऋषिकेश यांची अगोदर ही स्पर्धा प्रॅक्टिस पूर्ण झालेली असते, त्यामुळे त्यांना हा टास्क खेळण्यासाठी अगदी इंटरेस्ट असतो. परंतु ऐश्वर्या आणि सारंग यांना तर खूप असं टेन्शन येते. तेव्हा आता सर्वजण टाळ्या वाजवतात तर अविनाशची पुढे म्हणतात की चला कमीत कमी वेळामध्ये जी जोडी आता हे टास्क पूर्ण करेल मग ती जोडी या फेरीची विजेती ठरणार आहे. तेव्हा मात्र आता जे काही ते कपल्स मधील जे स्त्री आहे तर ते त्या जोडीतील एक स्त्री विचारतात की आम्हाला तुमचा हा टास्क समजला, परंतु जो काही तुमचा शेवटचा ट्विस्ट आहे की म्हणजे पाय बांधून ही गेम जे काही खेळायचे आहे ते पूर्ण करायचे आहे आणि ते पूर्ण करता करता समजा एखादी जोडी पडली तर मग काय करायचे? त्या जोडीला तुम्ही ठेवणार की बाद करणार? तेव्हा आता अविनाश
अविनाशची सर म्हणतात की छे छे। तेव्हा आता अविनाशची सर म्हणतात की छे छे छे, अहो तुम्ही हरलात तर मग तुम्हाला बात कसं करायचं, अहो पडलं तर लगेच उठायचं आणि जर हारला तर तुम्ही तोंडावर पडताल ना। म्हणून आता अविनाशची सर सुद्धा खूप असे हसतात, पण शक्यतो तुम्ही पडू नका आणि वेळेत हे जे काही टास्क आहे ते पूर्ण करा, चला ऑल द बेस्ट। म्हणून आता सर्वजण टाळ्या वाजवतात आणि आता ह्या गेमला सुरुवात होते। आणि चला मंडळी, आता ह्या फेरीचा जो काही श्री गणेश आहे ते कोणत्या जोडीच्या नंबरने करायचा, तेव्हा आता सर्वजण म्हणतात की 6 नंबर। तेव्हा मात्र आता अविनाशची सर म्हणतात की क्या बात है, म्हणजे चला दिखा दो अपना जलवा। आणि चला जानकी, ऋषिकेश, रणदिवे तुम्हाला या फेरीसाठी मी आता पुढे बोलवत आहेत। म्हणून सर्वजण आता टाळ्या वाजवतात। तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी अगदी म्हणजे आनंदात पुढे येतात आणि सर्वजण आता त्या दोघांसाठी टाळ्या वाजवत असतात। ऋषिकेश म्हणतो की खरंच अगं जानकी, काय योगायोग आहे ग, म्हणजे काल ओवीने हात बांधून आपल्याला घरी काम करण्यासाठी लावलं होतं आणि आज मात्र एकमेकांचे पाय बांधून आपण हा गेम खेळतोय। तेव्हा मात्र आता जानकी आणि ऋषिकेशला काल जी काही प्रॅक्टिस केलेली आहे त्या क्षणाची आपल्या जानकीला आठवण होते, तर जानकीच्या चेहऱ्यावर हसू येतं। तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की ऋषिकेश, अहो खरं तर आता हा योगायोग समजण्याऐवजी खरं तर देवाचा आशीर्वाद आहे, कारण देव हा नेहमी सत्याच्याच पाठीशी असतो। माहिती नाही, कदाचित देवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल म्हणूनच कदाचित ओवीला हे सर्व सुचले असेल आणि तिने आपल्याकडून ही सर्व प्रॅक्टिस करून घेतली असेल। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी, अगं आपण यांना दाखवून देऊयात की आपण किती भारी कपल्स आहोत ते। तेव्हा आता जानकी म्हणते की हो ऋषिकेश, आपण सुद्धा आता दाखवून देऊयात आपल्यातील कोऑर्डिनेशन काय आहे ते। म्हणून आता जानकी आणि ऋषिकेश एकमेकांच्या हातामध्ये टाळी देतात। तेव्हा मात्र आता खेळण्यासाठी जानकी आणि ऋषिकेश लगेच तयार होतात, त्यांचे पाय आता बांधले जातात। अविनाशची सर म्हणतात की चला आता या जोडीचा खेळ सुरू होत आहे, त्यांचे पाय सुद्धा आता बांधले गेलेले आहेत। म्हणून सर्वजण आता जानकी आणि ऋषिकेश यांना टाळ्या वाजवतात। तेव्हा ऐश्वर्या त्यांच्याकडे पाहते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो काही आनंद आहे तो बघून ऐश्वर्याला टेन्शन येते। ऐश्वर्या म्हणते की हे जानकी आणि ऋषिकेश मात्र आता हे स्पर्धा खेळण्यासाठी अगदी परफेक्ट आहे हे दिसते, कारण तसा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर उत्साहून आहेत, त्यामुळे आता हा डिफेक्टिव्ह पीस मात्र आता वीक आहे आणि त्याचा परिणाम मात्र माझ्या ह्या गेमवर होईल नाही, त्यामुळे मी ही रिस्क घेऊ शकत नाही। म्हणून आता ऐश्वर्याच्या डोक्यात एक प्लॅन येतो, तर अविनाश सर लगेच म्हणतात की चला आता मी सुरुवात करण्याच्या अगोदर काम डाऊन करते। तेव्हा आता 3, 2, 1 असं जेव्हा ते म्हणतात तर ऐश्वर्या लगेच ओरडत ओरडते। जानकी आणि ऋषिकेश तर लगेच तयार सुद्धा झालेले असतात, तर ऐश्वर्या ओरडते की थांबा थांबा। तेव्हा आता सर्वजण ऐश्वर्याकडे बघतात। तेव्हा मात्र आता अविनाशची सरकी पुन्हा या ऐश्वर्याचा अपमान करतात की अहो ऐश्वर्या मॅडम, नक्की काय चाललं तुमचं, ही शूटिंग नाही की लगेच थांबा थांबा, काहीतरी काय चाललं असं तुमचं की नक्की थांबवा म्हणतात। ही स्पर्धा चालू आहे, स्पर्धेला डिस्टर्ब करू नका, नाहीतर तुम्ही स्पर्धेतून बाद होऊ शकताल। तेव्हा ऐश्वर्या नाही करते आणि हा खेळ आम्हाला अगोदर खेळायचा आहे असे म्हणते। तेव्हा आता अविनाशची सर म्हणतात की मला एक गोष्ट सांगा की हे सर्व टेबल तुमचे आहे का। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही, तर लगेच आता अविनाशजी सर म्हणतात की हे बघा, मग स्वतःची जी काही बात आहे तर अगदी स्वतःच्या मनासारखं हे नाही होत। आणि ऐश्वर्या म्हणते की सर हा खेळ आम्हाला अगोदर खेळून द्या ना प्लीज। तेव्हा मात्र आता त्या मृणाली मॅडम म्हणतात की अहो पण का। तेव्हा आता ऐश्वर्या लगेच म्हणते की माझ्या नवऱ्याची तब्येत अगोदरच खूप खराब आहे, ताप सुद्धा आलेला आहे आणि खोकला सुद्धा आहे, हे बघा प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, आम्हाला हा खेळ अगोदर खेळून द्या आणि बाकीचे खेळ होईपर्यंत जरा त्यांना रिलॅक्स मिळेल, म्हणून मी तुम्हाला म्हणते की प्लीज आता आम्हाला खेळ अगोदर खेळून द्या। तेव्हा मात्र आता सारंग लगेच ऐश्वर्या जवळ येतो आणि जे काही आता जजेस आहे तर त्यांच्यामध्ये चर्चा सुरू होते आणि गावातील जे काही लोक जमलेले आहेत तर त्यांच्यामध्ये सुद्धा कुजबूज सुरू होते। पण आता सर्वांच्या या म्हणजे ऐश्वर्याच्या बोलण्यावर विचार विनिमय होतो। तेव्हा आता जजेस म्हणतात की हे बघा, ऋषिकेश आणि जानकी यांना जर हे मान्य असेल तर आम्हाला मात्र काहीच प्रॉब्लेम नाही, आणि जर का त्यांना हे मान्य नसेल तर तुम्हाला मात्र वेट करावं लागेल आणि हा जो काही डिसिजन आहे तर तो आता त्यांच्यावर असेल। तेव्हा आता अविनाशजी सर जानकी आणि ऋषिकेश यांना विचारतात की चला मला सांगा जानकी आणि ऋषिकेश, तुमच्या अगोदर यांनी हा खेळ खेळलेला तुम्हाला चालेल का, तुमचं
काय मत आहे ते सांगा आणि जर तुम्हाला हे चालणार असेल तर आपण काहीतरी आता यांना शिफ्ट करू शकतो। तेव्हा आता सर्वजण विचार करत असतात तर सौमित्र हा अवंतिकाला म्हणतो की दादा आणि वहिनी नाही म्हणायला पाहिजे कारण हे दोघेही खोटारडे आहेत। अवंतिका म्हणते की हो एक्झॅक्टली, ही सर्वजण यांची नाटकं आहेत कारण काहीतरी यांना प्लॅन करायचा असेल म्हणून आता हे सर्व मुद्दाम हे असं म्हणतात। तेव्हा आता ऋषिकेश आता जानकीला विचारतो की काय ग जानकी काय करूयात, तर आता जानकी म्हणते की खरंच जर सारंग भाऊजींना बरं वाटत नसेल तर त्यांना खेळून द्या मग हा खेळ। आपल्या मोठ्या मनाची जानकी लगेच तयार होते आणि ऋषिकेशला हो सांगते। तेव्हा आता ऋषिकेश जानकीचे ऐकून लगेच म्हणतो की ते जर खेळ खेळले तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, ते आमच्या अगोदर खेळ खेळू शकतात। तेव्हा आता अविनाशजी सर अगदी जोरात ओरडतात की खरंच क्या बात है, याला म्हणतात मनाचा मोठेपणा। आणि ऋषिकेश जानकीसाठी जोरदार एकदा पुन्हा टाळ्या होऊन द्या, म्हणून आता सर्वजण आपल्या ऋषिकेश आणि जानकीसाठी टाळ्या वाजवतात। त्यामुळे या फेरीचा जो काही श्री गणेश आहे तो नंबर 2 जोडीने करूयात, सारंग रणदिवे आणि ऐश्वर्या रणदिवे। तेव्हा मात्र आता सारंग साठी आणि ऐश्वर्यासाठी जोरदार टाळ्या होऊन द्या। तेव्हा आता सर्वजण सारंग आणि ऐश्वर्या यांचे जोडी ही टास्क खेळण्यासाठी पुढे येते आणि सर्वजण आता टाळ्या वाजवतात। तेव्हा मात्र आता सारंग हळूच ऐश्वर्याला म्हणतो की अहो पण तुम्ही खोटं का बोलला माझ्या तब्येतीबद्दल, पण आपण अगोदर हा खेळ का खेळतो। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तुम्हाला काय करायचं आहे, मी काय करते याकडे तुम्ही लक्ष देऊ नका, आपण फक्त गेम खेळायचा आहे त्यावर आता फोकस तुम्हाला करायचा आहे। सारंग म्हणतो की नाही पण आता आपण प्रॅक्टिस करायला हवी होती, आपण हा गेम खेळणार आहोत हे आपल्याला माहिती नव्हते। तेव्हा आता ऐश्वर्या खूप अशी चिडते आणि त्या दोघांमध्ये आता इतकी कुजबूज सुरू होते कारण सारंगला तर खूपच टेन्शन येते। सारंग म्हणतो की आता काय करायचे, मी कसं इतकं पटपट करणार। ऐश्वर्या म्हणते की हे बघा आता आपल्याला टास्क पूर्ण करायचे आहे त्यावर फक्त फोकस द्या, बडबड काही करू नका। तेव्हा आता सारंग म्हणतो की बॉल कसे फेकायचे, फुगे कसे फोडणार मी। तेव्हा आता ऐश्वर्या पुन्हा त्याच्यावर चिडते। तेव्हा आता अंक जे अविनाशजी सर आहे तर ते आता जे काही अंक मोजायला सुरुवात घेतात की 3, 2 आणि 1 आणि चला आता स्पर्धेला घंटा वाजल्यानंतर सुरुवात होते, म्हणजे सारंग आणि ऐश्वर्या यांची स्पर्धेचे टास्क आता सुरू होतो। तर आता दोघेही ते त्यांचे पाय बांधले जातात आणि सर्वजण आता टाळ्या वाजवतात। तर येतात 3 पायाची जी शर्यत असते तर त्या शर्यतीप्रमाणे आता मात्र ऐश्वर्या ही लोटीत लोटीत आता सारंगला पुढे घेऊन येते आणि त्या फुग्यांच्या टेबलजवळ येते। तेव्हा मात्र आता सारंग फुगे फोडायला सुरुवात करतो, टाचणी हातामध्ये घेतो। अविनाशजी सर म्हणतात की चला आता या जोडीने मस्तपैकी सुरुवात तर फुगे फोडायला केलेली आहे, परंतु नक्की काहीतरी आता मध्ये घोटाळा झालेला दिसतो, म्हणजे सारंगच्या हातातील टाचणी खाली पडते। तेव्हा आता ऐश्वर्या जोरात ओरडते तर सारंग म्हणतो की अहो टाचणी पडली। ऐश्वर्या म्हणते की अहो सारंग खालीच पडली असेल, बघा ना लवकर। तेव्हा मात्र आता तो टाचणी सापडत असतो आणि सर्वजण आता त्यांना हसत असतात, टाळ्या सुद्धा वाजवतात आणि काही जण नाचतात सुद्धा। तर आता ऐश्वर्या लगेच पुढच्या टेबलजवळ सारंगला ओढते। तर सारंग म्हणतो की अहो ऐश्वर्या, अहो हा टास्क पूर्ण करायचा अगोदर तर आपण पुढचा टास्क नाही खेळू शकत, अगोदर फुगे फोडून द्या आणि नंतर मेणबत्त्या लावूयात। परंतु ऐश्वर्या काही ऐकायला तयार नसते कारण तिला इतकी घाई झालेली असते। अहो सारंग चला ना चला, तर सारंग म्हणतो की अहो थांबा ना थांबा आणि तो फुगे फोडायला टाचणी शोधत असतो, परंतु ऐश्वर्या मात्र त्याला फरफटत ओढत असते। तेव्हा मात्र आता अविनाशजी सर म्हणतात की चला आता थोडं थोडं यांच्यामध्ये थोडीशी गडबड होते आणि ऐश्वर्या मॅडम यांना असं वाटतं की आता मागच्यासारखा सुद्धा हा राऊंड अगदी डॅन्चिंग जिंकायला हवा, म्हणून त्यांची तडफड सुरू आहे। आणि चला आता फुगे तर फुटलेले आहेत त्यामुळे आता वळतात हे मेणबत्त्यांकडे। आता ऐश्वर्या पुढेही अगदी जोरात सारंगला ओढते तर सारंग बिचारा आता तोंडावरच खाली पडतो। ऐश्वर्या त्याचा विचार सुद्धा करत नाही आणि ती आता त्या मेणबत्त्या लावायला पळत असते। सारंग बिचारा आपला तोंडावर पडलेला असतो आणि त्याला उठता सुद्धा येत नाही, परंतु ऐश्वर्या त्याचा थोडासा सुद्धा विचार करत नाही आणि इतकं त्याला लागते तरी सुद्धा ढोकून सुद्धा ऐश्वर्या पाहत नाही। कसा बसा आता सारंग उठून उभा राहतो आणि तो जे ऐश्वर्या मेणबत्त्या लावत असते तर तो तेथे आता उभा राहतो। तेव्हा सर्वजण आता बघतच असतात, काही जण टाळ्या वाजवतात। तर आता ऐश्वर्या मेणबत्त्या लावते आणि लावल्या असं मोठ्याने ओरडतच म्हणते आणि परत ती आता पुढचा जो काही गेम आहे तर त्याच्याकडे त्या टेबलकडे अगदी फरफटतच या सारंगला ओढत असते। सारंगला इतका त्रास होत असतो परंतु ऐश्वर्या मात्र काही त्याचा विचार करत नाही। तेव्हा आता अविनाश सर म्हणतात की चला आता ओके, आता हे जी काही जोडी आहे ती तिसऱ्या टेबलजवळ येऊन पोहोचलेली आहे आणि हा जो काही खेळ आहे तो सारंगला खेळायचा असतो, श्रींचा तो खेळण्याचा खेळ असतो, परंतु ऐश्वर्याच मात्र आता तो
टाळेचा आणि तो खेळ 3दा त्यावर 6 आणायचा असतो. परंतु त्याच वेळेस मात्र सारंगच्या पायाला लागलेले असते आणि त्याची जखम होते आणि त्यातून रक्त येत असते. सारंग बिचारा अगदी त्या गुडघ्याकडे अगदी धोतर वर करून पाहतो. त्याला इतका त्रास होत असतो. परंतु आता मात्र ऐश्वर्यानेच तो टास्क खेळायला घेतलेला असतो. तेव्हा आता सारंग म्हणतो की अहो ऐश्वर्या हा स्त्रींचा खेळ आहे, तो खेळ मला खेळायचा आहे. तेव्हा ऐश्वर्या लगेच म्हणते की अहो खेळा ना, आणि इतकी ओरडत असते सारंगवर अगदी जरीही त्याच्या मनाचा ती विचार करत नाही. तेव्हा सर्वांना मात्र आता ह्या जोडीमध्ये काय असा विश्वास आणि काय आहे हे सर्व काही आता त्यांच्यातील प्रेम वगैरे दिसून येते. आणि सर्वांना माहिती असतं की नक्की आता ही जोडी नाही जिंकणार, कारण ऐश्वर्याचा इतका तळतळाट होत असतो की कसं इतक्या लवकर मी हे सर्व पूर्ण करू, इतकी तिला घाई होते. ती त्यामध्ये सारंगचा जरासुद्धा विचार करत नाही. आता सारंग आता ते सर्व गेम्स करायला घेतो. 6 आकडा आता एकदाच येतो म्हणून सर्वजण टाळ्या वाजवतात. तेव्हा ऐश्वर्या परत म्हणते की सारंग अहो करा ना लवकर, किती वेळ हा. तेव्हा सारंग म्हणतो की अहो ऐश्वर्या करतो ना, जरा शांत. ऐश्वर्या जोरात ओरडत असते. तेव्हा आता 2दा त्याच्यावर नंबर 6 येतो. तेव्हा लगेच अविनाशजी सर म्हणतात की वा 2दा 6 आलेला आहे, क्या बात है. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की अहो अजून एकदा. तर पण पुन्हा एकदा त्याच्यावर 6 अंक येतो. तेव्हा आता दोघेही जोरात ओरडतात की 6 अंक आला म्हणून. आणि चला आता पुढचा जो काही टास्क आहे तर तो सुरू होईल. आता जे काही बॉल दिसतात तर ते त्या बादलीमध्ये टाकायचे आहे म्हणून ऐश्वर्या लगेच जोरात सारंगला ओढते. परंतु सारंग आता बिचारा तोंडावर आपडतो. तरी सुद्धा ऐश्वर्या सारंगचा विचार करत नाही. परंतु जानकीला खूप असं वाईट वाटत असतं. सारंगची ती अवस्था तिला बघवत नसते. तेव्हा ती आता सारंगला म्हणते सारंग भाऊजी अहो जरा सावकाश. पण बिचारी आता जानकी तरी आता सारंग भाऊजींचा विचार करते. परंतु ही निकरट ऐश्वर्या थोडंसं सुद्धा सारंगचा विचार करत नाही. तेव्हा आता सारंग उठतो कसा बसा आणि हळूच असं तो ऐश्वर्याला सांगतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तुम्ही शांत बसा बरं, मला कळतं की काय करायचं आहे ते, मी टाकते व्यवस्थित. तेव्हा आता सारंगचा इतका त्याला त्रास होत असतो. परंतु ऐश्वर्या जराही विचार न करता सर्वांसमोर सारंगचा अपमान करत असते. तरी सुद्धा सारंग बिचारा आपला ओरडतो की ऐश्वर्या पटकन टाका, टाइम चालला. तेव्हा ऐश्वर्या तर इतकी पेटून उठलेली असते की तिला असं होतं एकदाचे कसे मी ती बॉल त्या बादलीमध्ये फेकून देईल म्हणून. तेव्हा एक बॉल खाली पडतो तर ऐश्वर्या फरफटत सारंगला ओढीत तो बॉल घ्यायला येते आणि कसा बसा तो बॉल उचलते आणि परत बादलीमध्ये तो बॉल फेकते. म्हणून तिला आता खूप असा आनंद होतो. सारंग सुद्धा टाळ्या वाजवतो. तेव्हा मात्र आता सारंगला पायाचा तर खूप त्रास होत असतो. तरी सुद्धा आपल्या पायाचा त्रास सहन करून तो ऐश्वर्याच्या या आनंदात सामील होतो आणि गेम खेळण्यासाठी अगदी ऐश्वर्याला प्रोत्साहित करत असतो. तेव्हा आता खेळता दुसरा सुद्धा बॉल खाली पडतो. तर ऐश्वर्या आता या सारंगला अगदी ओढत घेऊन जात असते. तर आता सारंग म्हणतो की ऐश्वर्या अहो मला इतकं खेचू नका, मला खेचत नेऊ नका. तरी सुद्धा ऐश्वर्या एक सुद्धा आता सारंगचा विचार करत नाही आणि लगेच त्याला खेचत त्या बॉलजवळ घेऊन येते आणि त्याला ओढत असते. तेव्हा परत तो बॉल खाली पडतो. आता सर्वांमध्ये आता कुजबूज सुरू होते आणि आता ही ऐश्वर्या परत आता त्या बिचाऱ्या सारंगला ओढत आणि खेचत पुन्हा तो बॉल घ्यायला येते. तर अवंतिका आणि सौमित्रा आता हे पाहतच असतात. परंतु जानकीला मात्र आता आपल्या ह्या सारंगची खूप अशी काळजी वाटते. अवंतिकाला सुद्धा आता सारंगची ही अवस्था नाही बघवत आणि सौमित्राला सुद्धा. परंतु ऐश्वर्याला मात्र त्याचं काही घेणे देणे नाही. ती अगदी उड्या मारत सारंगला परत त्या टेबलजवळ घेऊन येते. सारंग अगदी आता इतका त्रास होतोय तरी सुद्धा सहन करत ऐश्वर्याबरोबर उड्या मारत असतो. सारंग जोरात असं ओरडतो तेव्हा तो बॉल खाली पडतो. तर ऐश्वर्या म्हणते की इकडे द्या तो बॉल आणि असं जोरात करू नका. तर आता सारंग म्हणतो की हो घ्या. सारंग म्हणतो की ऐश्वर्या पाहू, मी इकडे तुम्हाला सांगतो की कसा बॉल टाकायचा म्हणून. तेव्हा मात्र आता परत बॉल खाली पडतो आणि ऐश्वर्या परत फरफटत आता त्या सारंगला तिकडे घेऊन येते आणि फरफटतच ओढत असते. परंतु त्याच्या पायातील जो काही बूट आहे तो निघतो आणि परत तो तोंडावर आपडतो. तेव्हा ऐश्वर्या जोरात ओरडते की सारंग चला, अहो आपल्याकडे वेळ नाही, चला लवकर. तेव्हा आता सारंग खाली पडलेला असतो आणि त्याला मात्र आता इतकं म्हणजे त्रास होत असतो आणि त्याच्या पायातील तो बूट सुद्धा बाजूला पडलेला असतो. सारंग म्हणतो की ऐश्वर्या थांबा, जरा मागे या. आणि तेव्हा मात्र आता
सारंग कसा बसा उठतो, आपला बूट उचलतो. सारंग जोरात ओरडतो की ऐश्वर्या अहो मला उठवून द्या, परंतु ऐश्वर्या इतकी राक्षस रूप तिने घेतलेलं असतं आणि सारंगचा जरा सुद्धा विचार करत नाही. फक्त तिला आता गेम कसा जिंकायचा हे डोक्यात असते. अगदी बैलासारखं ती त्या सारंगला ओढत असते. सर्वजण आता पाहतच असतात की सारंगची काय ऐश्वर्याने अवस्था करून ठेवलेली आहे म्हणून. ऐश्वर्या अशी जोरात ओरडत असते, परंतु आता सारंगचा जरा सुद्धा मागे फरफटत आणून विचार करत नाही. त्या सारंगला आता खूप असा त्रास होत असतो आणि बरं त्याला सुद्धा आता ऐश्वर्याचे ऐकतो आणि ही तर शिक्षा त्याला मिळायलाच हवी. मित्रांनो, त्याला तर आता ऐश्वर्याने शिक्षा केलीच असते आणि आता मात्र त्याचे खरे डोळे उघडायला सुरुवात होते. आणि आता ही 3 पायाची जी शर्यत असते तर ऐश्वर्या पुढे डोलत येत असते आणि त्या सारंगला अगदी बैलासारखा ओढत अगदी तिने पुढे आणलेलं असतं. आणि आता जी काही घंटा आहे ती सुद्धा वाजते, म्हणजे त्यांचा वेळ हा संपतो. तर ऐश्वर्या तेथे येऊन पोहोचते आणि सारंग तर तोंडावर पडलेला असतो. ऐश्वर्या मात्र उड्या मारत असते आणि आता अवंतिका सौमित्र यांना सुद्धा आता ह्या सारंगची अगदी काळजी लागते आणि त्याला इतका त्रास होत आहे तरी सुद्धा ऐश्वर्या त्याचा थोडासा सुद्धा विचार करत नाही, म्हणून जानकीला सुद्धा वाईट वाटते. तेव्हा त्यांचे ते टास्क संपल्यानंतर अविनाशजी सर म्हणतात की चला सारंग आणि ऐश्वर्या यांच्यासाठी आता टाळ्या तर व्हायलाच हव्यात. तेव्हा ऐश्वर्या तर यस असे बोलून अगदी नाचायला सुरुवात करते. स्वतः टाळ्या वाजवते आणि एकटीच धावत पुढे येते आणि अगदी नाचत अगदी हात वर करत म्हणते, जिंकलो आम्ही जिंकलो आम्ही जिंकलो. सारंग बिचारा, त्याला तर चालता सुद्धा येत नाही. आपला कसाबसा बूट उचलतो आणि लंगडत आता तो मागून येत असतो. ऐश्वर्या त्याचा थोडासा सुद्धा विचार करत नाही आणि पुढे निघून जाते. त्यानंतर आता अविनाशजी सर आता ऋषिकेश आणि जानकी यांना हा टास्क खेळण्यासाठी पुढे बोलवतात. नंबर 6 या जोडीला मी विनंती करतो पुढे येण्यासाठी. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश यांच्यासाठी जोरदार अशा टाळ्या पुन्हा होतात. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश पुढे येत असतात, परंतु जानकीचं सर्व काही लक्ष सारंग भाऊजींकडे असतं. कारण सारंगला किती त्रास झालेला आहे हे जानकीने पाहिलेलं असतं आणि तिलाच वाईट वाटतं. ती अगदी केविलवाणी आपल्याच त्या सारंग भाऊजींकडे पाहते. तेव्हा मात्र आता सारंगला ती ऐश्वर्या जरा सुद्धा विचारत नाही. तो कस तरी खाली बसतो, परंतु जानकी मात्र त्याला म्हणते की सारंग भाऊजी बरे तर आहात ना, ठीक तर. परंतु सारंग काही बोलत नाही आणि ऐश्वर्या आता सारंगच्या तब्येतीबद्दल थोडंसं सुद्धा काही विचारत नाही आणि सारंगला म्हणत असते की हो ना, अगदी मस्त खेळलोत आपण आणि फुल स्पीडने आपण खेळलो, आपल्याला मात्र कमी वेळ लागला ही सर्व टास्क पूर्ण करण्यासाठी. सारंग बिचारा अगदी कणत असतो आणि आता ऐश्वर्या जे काही सांगते ते अगदी नंदीबैलासारखा खाली मान घालून ऐकत असतो. तेव्हा आता खेळण्यासाठी जानकी आणि ऋषिकेश पुढे येतात. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी कालचा राऊंड आपण माझ्यामुळे हरलो. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश आता जे झाले ते झाले, आता मात्र इथून पुढे एकमेकांच्या साथीने जिंकूया. आणि ऋषिकेश जानकीच्या हातामध्ये हात देतो आणि दोघेही आपले हात पुढे करतात. एका पायावर मी तयार आहे असं तो जानकीला खुशून म्हणतो. जानकी तर आता खूप अशी म्हणजे तयारच असते खेळण्यासाठी, कारण मित्रांनो आपल्या ओवीला काय असं कळलेलं असतं. योगायोगाने देवाची आशीर्वाद म्हणून तिने सुद्धा तीच प्रॅक्टिस त्यांच्याकडून घेतलेली असते. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश यांचे पाय एकत्र बांधले जातात. तेव्हा अविनाशजी सर म्हणतात की चला आता यांचे पाय तर बांधले गेलेले आहेत, खेळायला आपण सुरुवात करूयात. आता मी काउंट डाऊन मोजायला सुरुवात करतो. 3, 2, 1 स्टार्ट. आता असं म्हटल्यानंतर लगेच खेळायला सुरुवात होते. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश लगेच तयार होतात. सर्वजण अगदी टाळ्या वाजवतात. तर अविनाशजी सर या जोडीचं कौतुक करत असतात की खरं म्हणजे या जोडीवर प्रचंड प्रत्येकाचा उत्साह आहे, कारण या जोडीबद्दलच जास्त कमेंट्स असतात. तेव्हा ऋषिकेश मात्र आता फटाफट एका याच्यामध्ये तो फुगे फोडतो. सर्वजण टाळ्या वाजवतात. ओवी आणि सगुणा तर आता डान्सच करत असतात. तेव्हा मात्र आता ते ऐश्वर्या आणि सारंग तर अगदी धक्क्याने पाहतात. तर आता हळूच दोघेही एकमेकांची साथ देत मेणबत्त्याच्या टेबलजवळ येतात. अविनाशजी सर म्हणतात की ओके, वा खरंच क्या बात आहे. आता मेणबत्त्या याला म्हणतात की जबरदस्त कॉर्डिनेशन, जबरदस्त, क्या बात है म्हणून आता जानकी आणि ऋषिकेशचं कौतुक होत असतं. तर जानकी आता हळूच काडीची घेते आणि एका काडीनेच मात्र सर्व मेणबत्त्या पटापट पेटवते. आता सर्वजण टाळ्या वाजवतात. तर आता अविनाशजी सर त्यांचं कौतुक करतात की वा क्या बात है. मला तर
असं वाटतं की आता यावेळेस मात्र ही जोडी कमालच करेल। ऐश्वर्याचा चेहरा अगदी पाहण्यासारखा होतो आणि सारंग तर अगदी धक्क्याने बघत असतो। आपले सर्वजण प्रेक्षक टाळ्या वाजवतात तर ओवी, गुलाबदादा आणि सगुना तर जोरजोराने टाळ्या वाजवत डान्स करतात। तेव्हा आता लगेच हळूच दोघेही आता जो काही त्यांचा पुढचा टेबल आहे टायर्सवर तर तेथे येतात आणि तो त्या टायर्सवर त्यांना 6 हा नंबर असतो तर तो आणायचा असतो 6 वेळा। तेव्हा आता लगेच हळूच दोघे येतात आणि आता तो नंबर सुद्धा ते नक्कीच 6 वेळा आणतात। अविनाश सर म्हणतात की वाव, खरंच क्या बात आहे, पहिल्या झटक्यात आता 6 नंबर आला, टाळ्या टाळ्या टाळ्या। तेव्हा आता सर्वांना खूप असा आनंद होतो। सगुना तर खूप छान आपली अगदी डान्स करत उड्याच मारते आणि गुलाबदादा, ओवी सुद्धा। तेव्हा मात्र सौमित्र आणि अवंतिका सुद्धा खूप खुश होतात। दुसऱ्या झटक्यात सुद्धा 6च हा अंक येतो आणि सर्वजण अगदी खुश होतात। परंतु आता दोनदा मात्र तो टास्क हा जे काही खेळत असतात तर त्या टायर्सवर 6 अंक येत नाही, म्हणून आता सर्वांचे चेहरे पडतात आणि परत लगेच आता तिसऱ्या फटक्यामध्ये 3 वेळा 6 येतो आणि चला आता लगेच आता बॉलचे जे काही तो गेम आहे तर ते गेम खेळायला येतात। म्हणजे त्या बादलीमध्ये त्यांना ते बॉल टाकायचे असतात। जानकी अगोदर देवाला हात जोडते आणि पहिला बॉल फेकते तर पहिला बॉल हा बादलीतच जातो। तेव्हा सर्वजण आता टाळ्या वाजवतात तर ऐश्वर्या आणि सारंग यांचे चेहरे मात्र अगदी बघण्यासारखे होतात। तेव्हा दुसरा बॉल खाली पडतो तर ऐश्वर्या, सारंग इतके खुश होतात। ऐश्वर्या म्हणते की चल, खाली पडला, चल उचल उचल। तेव्हा आता दोघेही एकमेकांच्या हातामध्ये हात धरतात आणि अगदी सहजपणे बॉल उचलतात आणि वाव, चला, दुसरा सुद्धा बॉल गेला आणि तिसरा सुद्धा गेला आणि 6 बॉल सुद्धा अगदी एका फटक्यामध्ये बादलीत जातात। सर्वजण टाळ्यांचा इतका खडखडून वाजवतात आणि जानकी आणि ऋषिकेश या दोघांचं खूप असं कौतुक होतं आणि जी काही 3 पायाची शर्यत असते तर 3 पायाची शर्यत सुद्धा वेळेतच पूर्ण करतात आणि आता ते विनर बनतात आणि आता घंटा वाजते। दोघांना इतका आनंद होतो, दोघेही आता एकमेकांना घट्ट अशा मिठ्या मारतात आणि अगदी एकत्र अगदी छान असे इतके खुश होतात। सर्वजण आता डान्स करत असतात कारण आता स्पर्धेचे विनर आपले जानकी आणि ऋषिकेशच बनतात। तेव्हा आता अविनाशजी सर म्हणतात की खरंच आम्हाला सरप्राईजच केलं, कमाल केली या जोडीने। तेव्हा ऐश्वर्याचा इतका जळफळाट होतो तर ती डोकं खाली घालून बसते। सारंग म्हणतो की ऐश्वर्या, तेव्हा ऐश्वर्या जोरात आता सारंगवर ओरडते की काय सारंग? सारंग म्हणतो की ऐश्वर्या, अहो जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांनी कमी वेळातच ही स्पर्धा संपवली, मला असं वाटतं की आपल्याला जास्त वेळ लागला। तेव्हा ऐश्वर्या रागाने म्हणते आता बोलून काय उपयोग, जेव्हा तुम्हाला धावायचं होतं तेव्हा तुम्हाला धावता नाही आलं आणि आता मात्र आपण जेव्हा ही फेरी हरलो ना तेव्हा हे जे काही झाले ना ते तुमच्यामुळे। मी तुम्हाला इतकं ओरडत होते की चला चला चला, नाही, रेंगाळत बसले होते, पडतात काय? तेव्हा सारंगला खूप असं वाईट वाटतं परंतु ऐश्वर्या आता सारंगचा चांगला फडशा उडवते। जानकी आणि ऋषिकेश एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि सगुना, ओवी, गुलाबदादा सर्व अख्खं मुळशी गाव डान्स करत असतं आणि टाळ्या वाजवत असतं। ऐश्वर्या तर शेवटी खाली मान घालून बसते। तेव्हा मित्रांनो, आता हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता मात्र सुमित्रा देवाजवळ अगदी रडत असते आणि देवाला साकडं घालत असते की आपल्या घरावर जे काही संकट आलेलं आहे ना ते टळून दे, म्हणून ती रडतच देवाला हात जोडते। पण आजी म्हणते की पण यातून एकच मार्ग आहे, ऐश्वर्या आणि सारंग ही स्पर्धा जिंकणे। तर ते दोघेही स्पर्धा जिंकले नाही तर आपण मात्र रस्त्यावर भीक मागू, हे कळते का तुला सुमित्रा? तेव्हा आता सुमित्राला धक्का बसतो तर जानकी म्हणते की ती ऐश्वर्या जिंकून आहे एवढंच मात्र। अवंतिका म्हणते की हो ना, सारखी किटकिट किटकिट आणत असते, जेथे जाते तेथे तिकडे जाऊन प्रॉब्लेम्स क्रिएट करते आणि वहिनी, अहो आता तर तिने हद्दच पार केली, तिने तर आपल्या घराचा प्रॉब्लेम करून ठेवला। तेव्हा हे ऐकल्यानंतर जानकीला धक्का बसतो। जानकी म्हणते की काय प्रॉब्लेम केला? तेव्हा आता अवंतिका आता ही सर्व आता जानकीला सांगणार का? तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।